नमस्कार जोहार सगळ्यांना. मी डॉक्टर पंकज तळवी. आजचा जे पॉईंट आहे ते पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. नक्कदेव म्हणून म्हणतो स्तंभ ऋषी महाराजांचं इथं यात्रा भरते आणि त्या ठिकाणी आम्ही युवा क्रांती सामाजिक संघटना नंदुरबारतर्फे आलेलो आहोत. आणि इथं येऊन आम्ही आज 8 ऑगस्ट आहे आणि उद्या आहे 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट हा विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तर आमच्या युवा क्रांती सामाजिक संघटनेचा नंदुरबारच्या तर्फे आम्ही एक उपक्रम राबवला, तो म्हणजे वृक्षारोपणाचा. तर या ठिकाणी आम्ही इथं एक आपलं नक्कदेव म्हणून जे स्थळ आहे इथं आम्ही वृक्षारोपण वगैरे लावले आहे. इथं विविध झाडं लावली आहेत. तर झाडामध्ये जर बघायला गेलो आपण तर चिंचाचे झाडं आहे, त्याच्यानंतर हे काय जांभळाचं झाडं आहे, चिंचाचे आहे, आंब्याचे आहे, असे बऱ्यापैकी जे झाडं आहेत ते झाडं आपण लावलेले आहे. तर असं जे दिवस आहे जे की आपण नाचून कुदून बँड लावून जे साजरा करत असतो, तर आजचं जे युवा आहे त्यांना माझी विनंती आहे की जे चांगले आपले आदिवासी समाजाचे सण उत्सव असतात त्याच्यात फक्त नाचून दारू पिऊन नाचणं आणि गाणं खाणं पिणं एवढंच न करता सामाजिक कार्यसुद्धा करा. आणि आपल्या आदिवासी समाजामध्ये जल जंगल जमीनला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर जल जंगल जमीनसाठी आपण नुसतं घोषणा देतो, घोषणा न देता आपल्याला प्रत्यक्ष या ग्राउंडला उतरावं लागेल. म्हणून युवा क्रांती सामाजिक संघटना नंदुरबार जे आहेत आपली त्याने हा उपक्रम राबवला आहे. आणि त्या उपक्रमला जे धडगावचे तहसीलदार साहेब असेल किंवा अक्कलकुव्याचे आहेत विविध पदाधिकारी वगैरे आलेले होते. इथं स्तंभाचे सरपंच वगैरे आहेत किंवा पराडके साहेब होते. हे सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि युवा क्रांतीचे जेवढे सहकार्य किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी पण मोठा कार्य केलेलं आहे. तर असे जे उपक्रम आहे ते उपक्रम तुम्ही राबवा, सगळ्यांना अशी विनंती आहे. आणि आत्ता जसे झाडं आम्ही आत्ता 200 ते 300 झाडं इथं या ठिकाणी लावलं आहे. स्तंभाचं हे डोंगर आहेत, या स्तंभ ऋषीच्या डोंगरचं इथं नक्कदेव म्हणून आपण म्हणतो इथं झाडं लावली आहेत. ही पूर्ण लाईन आहे ती तिथपर्यंत लावली आहे, बाकीचे त्या शेतात लावले आहे. असाच उपक्रम तुम्ही पण राबवत जावा एवढं सांगतो. जोहार, जय आदिवासी.